वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकरखेडा संभू येथील बस स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून ती खुलेआम चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बस स्टँडवरील उप आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेजवळच दारू विक्री व सेवन होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। बस स्टँडवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसमोर दारू पिणारे व्यक्ती शिवीगाळ करत असून मी खुलेआम दारू पितो, माझं कुणी काहीच करू शकत नाही असे दारुडे बिनधास्तपणे सांगत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। धक्कादायक बाब म्हणजे दारू सोबत पाणी व ग्लासही उपलब्ध करून दिले जात असल्यानं बस स्टँडच दारू अड्डा बनलाय। या परिसरातून शाळकरी विद्यार्थी, मुली, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं ये-जा करतात। त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून गेल्या काही वर्षांपूर्वी महिला बचत गटांनी दारूचं दुकान बंद केलं होतं। मात्र ही अवैध विक्री कधी थांबणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। टाकरखेडा शंभू येथील कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी अशी जोरदार मागणी पुन्हा एकदा होत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।